नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज मी लावत आहे स्ट्रॉबेरीचे रोपं. मी त्या दिवशी आणलेले आहेत ना ते. तर मी हे खत, माती, राख, कोकोपीट हे सगळं काढून घेतलेलं आहे. खरं तर मी त्या दिवशीच काढून ठेवलं होतं, पण वेळ नाही भेटला म्हणून परत ठेवून दिलं. आता परत आज चालू करत आहे लावायला. लावून घेत आहे, कारण आता 2-3 दिवस झाले ना रोप आणून कवर आपण तसंच ठेवणार. तर मी हे सगळं व्यवस्थित माती घेतलेली आहे, शेणखत घेतलेलं आहे आणि राख घेतलेली आहे. आणि अजून थोडंसं मी कोकोपीट टाकणार आहे, कारण मी नंतर परत माती वाढवली. तर मी तुम्हाला ही माती का बरं दाखवते, की कारण ज्यावेळेस आपण माती छान अशी बनवून घेऊ, खत म्हणा, राख म्हणा किंवा कोकोपीट म्हणा, बघा अजून मी शेणखत टाकून घेत आहे आणि अजून कोकोपीट पण टाकलेलं आहे मी. कारण मी टपात लावत आहे ना, असं मोठा टप आहे तर त्या टपात लावणार आहे. 3 झाडं आहेत त्यामुळे आणि त्याला पायाला पण जागा पाहिजे ना पांगायला. तरी बघू शकता तुम्ही, वरून कोकोपीट आणि शेणखत मी परत टाकलेलं आहे. हे घरी मी बनवलेलं आहे त्यामुळे असं दिसतं, विकतचं कोकोपीट नाही आहे. आणि मग हे सगळं काढून घेऊन आणि वरून लिंबोळी पावडर, नाही का आपण लिंबोळीपासून बनवतो ती पावडर, आणि हे उन्नी नाही लागू म्हणून, आणि हे मी जे पालेभाज्यापासून घरी खत बनवते ते खत आहे. तर बघू शकता मी सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि माती दाखवायचं कारण एवढंच असतं, की ज्यावेळेस फळं लागतं किंवा माझा भाजीपाला बघता तुम्ही किंवा वांगे बघता, फुलं बघता, तर भरपूर साऱ्या प्रमाणात ते लागलेले असतात. पण ज्यावेळेस आपण त्याची लागवड चांगल्या प्रकारे करू, त्यावेळेस आपल्याला फूल म्हणा किंवा भाजीपाला म्हणा छान प्रकारे भेटू शकतो. तर अशा प्रकारे मी हे सगळं काढून टब भरून घेतलेलं आहे आणि नंतर त्याच्यात मी रोपं लावलेले. बघा एवढ्या हाईटचा टब आहे, तर भरपूर मला अशी माती इथे भरावी लागली त्याच्यात. आणि नंतर मी त्याच्यात स्ट्रॉबेरी लावणार आहे. तर आपण जेव्हा माती आपली छान पॉवरफुल माती जेव्हा आपण बनवून घेऊ, तेव्हाच त्याच्यात कुठलंही रोप म्हणा किंवा कुठलंही झाड भाजीपाला छान येतो. नंतर आल्यानंतर दाखवलं हा एवढा भाजीपाला निघाला, तेवढा निघाला. अरे पण त्याच्या अगोदर जे आपण छान जेव्हा करून घेऊ तेव्हाच तो निघतो आणि छान काळजी घेऊ तेव्हाच ते आपल्याला भाजीपाला म्हणा किंवा फळ म्हणा भेटू शकतं. तर हे स्ट्रॉबेरी मी तुम्हाला वेळेच्या वेळेला दाखवतच राहील, की कशी रोपलेली आहे आणि कशी आलेली आहे. आपल्याला फळं पण बघू आपण नंतर. जर छान रोपणार तर आहेच, कारण तेवढी काळजी घेणार आहे आपण. आणि अशा प्रकारे मी स्ट्रॉबेरी थोडी जवळ झाली, पण असू द्या, आता कुंडीत याच्यातच लावलेली आहे ती टपात. तर बघू आपण कशी येते. पुढे कळेलच आपल्याला छान अशी रोपल्यानंतर. तर छान अशी मी त्याची काळजी घेणार आहे आणि बघू आपण नंतर कशा प्रकारे त्याला फुलं लागतात ते. तर पेरू पण आणलेला आहे. तर पेरूचा नाही मी व्हिडिओ केला, नुसतं म्हणजे दाखवून मी ते लावलेलं आहे. आणि वरून पाणी टाकून घेतलेलं आहे बघा. थोडीशी मी वाळू पण टाकलेली आहे त्याच्यात, कारण पाण्याचा निचरा होण्यासाठी. तरी बघू शकता मस्त असं पाणी टाकून आता आपण पुढे बघूयात. मी तुम्हाला दाखवेलच नंतर व्हिडिओत. आणि बघा हे लावलेलं आहे पेरूचं रोप. याच्यात काय जमिनीवर माझे 2-3 झाडं आहेत पेरूचे, पण ते काही एवढे जमत नाही आहे. तर बघू आता हा विकतचा आहे ते, म्हणजे नाही का ते आपोआप बी उगवलेलं आहे. तर हे विकत आणलेलं आहे. तर बघू आपण कशा प्रकारे येतो आहे. बघा मस्त असं पेरूचं रोप आहे. तर हे पण मी तुम्हाला दाखवतच राहील कसं आहे पुढं कसं रोपतं ते पुढच्या व्हिडिओत. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आणि स्ट्रॉबेरी मी कशी लावली ते तर तुम्ही बघितलेलीच आहे. आणि नंतर आपण पण पुढे बघूच कशी येईल ते. आणि बघा परत एकदा एक घस पडलेला आहे. नारळ काय उरायलं ना, पूर्ण घसच्या घसच पडून येऊ राहिले नारळाचे. 3 वेळेस झाले, आता हा 4था आहे बघा. हा एक राहिला आहे ना, हा 4था आहे. म्हणजे एक मागच्याच मी तुम्हाला दाखवला, त्याच्या अगोदर एक पडला होता आणि आज काल एक पडलेला आहे. तर हे बघा एवढे असे नारळ पडलेले आहे त्याचे. आता हे काढून ठेवलेले आहे मी. बघू आता देऊन टाकल ते. मागचे पण मी देऊन टाकले होते, कारण काय करणार नाही नारळ आपण घरी ठेवून. तर अशा प्रकारे बघा हे घसत पडायला लागलेले आहेत नारळाचे. तर कसं वाटलं व्हिडिओ ते पण नक्की सांगा. हे बघा इकडे इकडे असे नारळ पांगले होते सगळे, तर ते पूर्ण इचून घ्यावे लागले. सरपण वगैरे टाकलेलं आहे ना तिथे, त्यामुळे. तर असे गच्च्या घस 2-3 पडलेले आहेत. आता हा पण पडायलाच आलेला आहे. बघू आता काय होतंय. पण ते बरं ना, ते तिकडं पडतात, म्हणजे असं सरपण वगैरे ठेवलेलं आहे ना, तिथं पडतात. असं अंगावर नाही पडत आहे. तरी बघा अशा प्रकारे आपण घस पडून गेलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. चला भेटू परत आपण. बाय बाय सर्वांना.